वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा आपला टॉपिक आहे क्रिप्टोग्राफी. तर ऍक्च्युली क्रिप्टोग्राफी म्हणजे असतं काय? क्रिप्टोग्राफी एका सोप्या भाषेत सांगायला गेलं तर हे दोन युजर्स ए आणि बी. इन केस जर ए ला हॅलो हा मेसेज बी ला पाठवायचा, सो हा हॅलो मेसेज कोणीच थर्ड पार्टीने नको बघायला अशा अनरीडेबल फॉर्मॅट मध्ये बी ला पाठवणे म्हणजेच क्रिप्टोग्राफी. नाव क्रिप्टोग्राफीचे काही बेसिक मॉड्यूल्स असतात, जसं की सेंडर आणि रिसिव्हर. हे तर दोन मेन मॉड्यूल्स असतात, कारण सेंडर आणि रिसिव्हर शिवाय कोणतंच ट्रान्समिशन होणार नाही. सो सेंडर नंतर सेंडरला जर फॉर एक्झाम्पल एक मेसेज पाठवायचा आहे हॅलो, हा हॅलो ऍज अ प्लेन टेक्स्ट कन्सिडर होईल. प्लेन टेक्स्ट म्हणजे काय? सेंडरने जो मेसेज पाठवलाय तो त्याला रिडेबल असेल, तो असतो प्लेन टेक्स्ट. नाव हा सेंडर काय करेल, एन्क्रिप्शन अल्गोरिदम यूज करून या प्लेन टेक्स्टला सायफर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करेल. सायफर टेक्स्ट म्हणजे काय? अनरीडेबल फॉर्मॅट. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी या हॅलो साठी हा एक असा अनरीडेबल फॉर्मॅट केला, म्हणजेच सायफर टेक्स्ट क्रिएट केला. नाव रिसिव्हरला डिरेक्टली हा मेसेज वाचता येणार नाही, सो रिसिव्हर काय करेल, डिक्रिप्शन अल्गोरिदम यूज करून या सायफर टेक्स्टला प्लेन टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करेल. सो रिसिव्हरने जेव्हा डिक्रिप्शन यूज केलं तेव्हा हा सायफर टेक्स्ट बॅक टू प्लेन टेक्स्ट आला, म्हणजेच ओरिजिनल मेसेज मध्ये आला जो होता हॅलो. अशा प्रकारे क्रिप्टोग्राफीची प्रोसेस वर्क होते बाय सेंडर टू रिसिव्हर. नाव क्रिप्टोग्राफीचे दोन बेसिक टाइप्स असतात. एक असतं सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी आणि एक असतं असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी. नाव सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी कशी वर्क करते आपण अगोदर ते बघू. मी एक एक्झाम्पल घेते. हा एक सेंडर आहे, इन्क्रिप्शन थ्रू हे प्लेन टेक्स्ट सायफर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट केलं. नाव हा सायफर टेक्स्ट डिक्रिप्शन थ्रू अगेन प्लेन टेक्स्ट मध्ये आणि मग दे बॅक टू रिसिव्हर. नाव जेव्हा सेंडर एखादा मेसेज इन्क्रिप्शन अल्गोरिदम किंवा इन्क्रिप्ट करतो, तेव्हा सेंडर आणि रिसिव्हर एका मीडियम थ्रू अगोदरच एक पब्लिक की यूज करून तो डेटा सेक्युअर करून घेतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एखाद्याला मेसेज पाठवायचा, तर मी अगोदर काय करेल, एक कोड म्हणजे हा ए म्हणजे मी आहे आणि बी म्हणजे दुसरा रिसिव्हर आहे, तर मी काय करेल 1 2 3 4 हा कोड बी सोबत पण शेअर करून ठेवेल आणि बी ला काय सांगून ठेवेल की जेव्हा पण मी एखादा मेसेज पाठवेल तर त्या मेसेजवर 1 2 3 4 हा कोड असेल. जेव्हा त्या मेसेजवर 1 2 3 4 हा कोड असेल तेव्हा तू समजायचं की तो मेसेज मी पाठवलाय. ही एक बेसिक कन्सेप्ट झाली. सो जसं इथे 1 2 3 4 हा कोड सेंडर आणि रिसिव्हर मध्ये शेअर झालाय, तर याच कोडला पब्लिक की म्हणतात, की जी बोथ सेंडर आणि रिसिव्हरला माहिती असते. सो सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी मध्ये पब्लिक की यूज करून सेंडर टू रिसिव्हर ट्रान्समिशन होतं. ही पब्लिक की ओनली सेंडर आणि रिसिव्हरलाच माहिती असते. ही प्रोसेस जास्त टाइम घेत नाही, म्हणून यात ट्रान्समिशन फास्ट होतं. पण याचा एक ड्रॉबॅक काय असतो, एखाद्या वेळेस जेव्हा सेंडर आणि रिसिव्हर ही की एकमेकांमध्ये शेअर करत असतात, तेव्हा जर एखाद्या थर्ड पार्टीने ही की म्हणजे जाणून घेतली किंवा ह्या सिस्टीमवर अटॅक केला, तर तो ही पब्लिक की जी असेल ती यूज करू शकतो आणि इथली इन्फॉर्मेशन गेन करू शकतो. सो हाच ड्रॉबॅक अवॉइड करण्यासाठी डिफी-हेलमन की एक्सचेंज अल्गोरिदम यूज होतो.
अल्गोरिदम यूज होतो. ह्या डिफी-हेलमन अल्गोरिदम हे असिमेट्रिक कीचं एक्झाम्पल आहे. नाव आता आपण बघू असिमेट्रिक क्रिप्टोग्राफी कशी वर्क होते. जसं आपण सिमेट्रिक मध्ये बघितलं होतं की सेंडर आणि रिसिव्हरला एकच की लागते, बट तसं असिमेट्रिक मध्ये नसतं. फॉर एक्झाम्पल हा सेंडर आहे, हा सायफर टेक्स्ट आहे, डिक्रिप्शन, then receiver, plain text. नाव असिमेट्रिक की मध्ये काय असतं, सेंडर प्लेन टेक्स्टला सायफर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करतो इन्क्रिप्शन अल्गोरिदम यूज करून. पण हे इन्क्रिप्शन परफॉर्म करताना तो काय करतो, रिसिव्हरने जनरेट केलेली पब्लिक की यूज करतो. जसं मी सांगितलं सिमेट्रिक मध्ये एकच की जनरेट होते, पण असिमेट्रिक मध्ये 2 कीज लागतात, त्या म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट. या दोघं की रिसिव्हर जनरेट करतो. ही पब्लिक की जी असते ती सगळ्यांना अवेलेबल असते, म्हणजे सेंडरला पण रिसिव्हरला पण आणि दुसरे अनदर लोक जे ट्रान्समिशन मध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. पण जी प्रायव्हेट की असते ती ओनली रिसिव्हरला माहिती असते. सो सेंडर काय करेल, ही पब्लिक की यूज करून त्या प्लेन टेक्स्टला सायफर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करतो. नंतर रिसिव्हर काय करतो, ही तिची त्याने जी प्रायव्हेट की जनरेट केलेली असते ती प्रायव्हेट की यूज करून ओरिजिनल प्लेन टेक्स्टला वापस गेन करतो, म्हणजे सायफर टेक्स्टला प्लेन टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करतो आणि सेंडर थ्रू पाठवलेला अनरीडेबल फॉर्मॅट मधला मेसेज तो रीड करू शकतो. ही झाली असिमेट्रिक कीची प्रोसेस. नाव सिमेट्रिक की पेक्षा असिमेट्रिक हे स्लो वर्क करतं, पण सिमेट्रिक की पेक्षा असिमेट्रिक की मध्ये सिक्युरिटी मोर असते. सो सिमेट्रिक कीचे 2 एक्झाम्पल आहेत, एईएस आणि डीईएस. एईएस म्हणजे ऍडव्हान्स इन्क्रिप्शन आणि डीईएस म्हणजे डेटा इन्क्रिप्शन. आणि असिमेट्रिकचे पण 2 टाइप्स आहे, आरएसए अल्गोरिदम आणि डिफी-हेलमन अल्गोरिदम. नाव ह्या बोथ टाइप्स ऑफ क्रिप्टोग्राफी मध्ये हॅश फंक्शन्स पण यूज केल्या जातात. नाव हॅश फंक्शन्स काय असतात, सो फॉर एक्झाम्पल जर मी एखाद्या व्यक्तीला मेल पाठवते तर माझ्याकडे त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा मेल आयडी असेल. फॉर एक्झाम्पल ए आणि बी. ए या सेंडरला बी ला मेल पाठवायचा आहे, तर तो ए काय करेल, पहिले हॅश फंक्शन्स यूज करून बी ची आयडेंटिटी पहिले कन्फर्म करेल की मी ज्याला मेसेज पाठवतोय ती आयडेंटिटी रिअल आहे का, किंवा मला ज्याला पाठवायचं आहे किंवा मला ज्या रिसिव्हरला मेसेज पाठवायचा आहे तो रिसिव्हर तोच आहे का नाही हे ए पहिले चेक करेल. याच प्रोसेसला हॅश फंक्शन्स म्हणतात. नाव हॅश फंक्शन्स कशा थ्रू वर्क करतात, तर हॅश फंक्शन्स या हॅश व्हॅल्यू थ्रू वर्क करतात. सो हॅश व्हॅल्यू काय असतात, हॅश फंक्शनने जनरेट केलेल्या व्हॅल्यू असतात. सो हॅश फंक्शन कशा व्हॅल्यू जनरेट करतात, हॅश फंक्शन जनरली काय करतात, जे पण न्यूमरिक व्हॅल्यू असतात ट्रान्समिशन मध्ये ह्या आर्बिटरी लेंथच्या असतात, म्हणजेच व्हेरिएबल लेंथच्या असतात, त्यांना फिक्स लेंथ नसते. सो हॅश फंक्शन्स काय करतात, या न्यूमरिक व्हॅल्यूना कॉम्प्रेस करून फिक्स्ड व्हॅल्यू मध्ये आणतात. फिक्स्ड व्हॅल्यू और फिक्स्ड लेंथ असलेल्या व्हॅल्यूमध्ये आणतात. सो ह्या ज्या फिक्स व्हॅल्यू असतात त्यांनाच हॅश व्हॅल्यू म्हणतात, बिकॉज त्या हॅश फंक्शन थ्रू जनरेटेड असतात. सो ही झाली बेसिक कन्सेप्ट क्रिप्टोग्राफीची आणि ती कशी वर्क होते. सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही तुमचे कमेंट्स आणि सजेशन्स असतील तर ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.